महाराष्ट्र राज्याला खूप मोठा इतिहास आहे. या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळेस हिताशाच्या बाबतीत बोलतो, संत परंपरा लाभलेली आहे, संतांचे विचार लाभलेले आहेत, खूप मोठ्या प्रमाणात समाजसुधारक होऊन गेलेले आहे. जगाला त्यांनी मार्ग दाखवला. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कित्येक नाव आपण घेऊ शकतो. त्यांनी समाजामधल्या वेगवेगळ्या प्रतिष्ठा, चुकीच्या गोष्टी याच्या विरुद्ध काम केलं, विचार मांडले, त्याच्यासाठी शक्य अशक्यप्राय सगळ्या गोष्टी सहन केल्या आणि आज आपण त्यांच्यामुळे पुढे आहोत. परंतु त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती आपण चालत आहोत का, हा विचार करण्याची वेळ तुमच्या माझ्यावरती आलेली आहे. गुलामगिरीचं आसूड हे पुस्तक वाचलं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनाहिलेशन ऑफ कास्ट वाचलं किंवा शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न बघितलं, महात्मा गांधींचं अहिंसा सत्य हे प्रिन्सिपल्स जर बघितले, याच्या किती प्रिन्सिपल्स होती, तत्वावरती आपण वाटचाल करत आहोत, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे. जयंत्या खूप साजरा करतो, विचार, कारण जयंत्या साजरा करण्यासाठीही फक्त फूल, त्याचे रील आणि रील फॉरवर्ड याच्या पलीकडे आपण जात नाही. पण त्यांचे विचार आचरणासाठी आपण काय करतोय, हा खरा प्रश्न आहे. आणि ह्या विवेकवादी होण्यासाठी आपल्याला थोडं थांबावं लागेल. आपला जो फ्लो चाललाय त्याला स्लो करावा लागेल. मलाही अनेक वेळेस असं बोललं जातं, खूप जणांनी बोलतात आणि चांगल्या भावनेतून बोलतात, तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध का नेहमी जाता. पाण्यात नदीत राहून मगरीशी वैर घ्यायचं नसतं, हाही मला सल्ला दिला जातो. आपण सिस्टमचा भाग आहेत, तर सिस्टमची वैर घेऊन तुम्ही काय करणार, बदल्यापेक्षा दुसरं काही भेटणार नाही, हेही मला सांगितलं जातं. आणि खरा प्रश्न तिथंच आहे. ना मी सिस्टमच्या विरोधात असतो, ना मगरीशी माझं वैर असतं, ना मला कुणाविरुद्ध काही भांडण करायचं असतं. माझा प्रश्न असतो की जो प्रवाह आहे, ज्या दिशेने चाललाय, ज्या वेगाने चाललाय, ज्या उद्देशाने चाललाय, तो योग्य आहे का अयोग्य आहे, याच्यावर आपण थोडं थांबूया. 10 सेकंद, 5 सेकंद, 15 सेकंद, 30 सेकंद एवढा विचार करूया. आपण करतो का? तुम्ही स्वतःला प्रामाणिकपणे आता एक प्रश्न विचारा. एक 10 सेकंद मी पॉज घेतो. तुमच्यापैकी किती जणांनी गेल्या 24 तासामध्ये, आय रिपीट, गेल्या 24 तासामध्ये स्वतःकरिता किती सेकंद दिलेले आहेत? आय रिपीट माय क्वेश्चन. गेल्या 24 तासामध्ये स्वतःकरिता किती सेकंद दिलेले आहेत? आणि ज्यांनी खरोखर सेकंद दिले असेल त्यांनी मला हात वरती करून दाखव. किती हात आहेत? नॉट इव्हन 1%. नॉट इव्हन 1%. आणि स्वतःसाठी म्हणजे काय? पुढचा प्रश्न, विचार करण्यासाठी. स्वतःसाठी म्हणजे झोपण्यासाठी नव्हे, स्वतःसाठी म्हणजे भांडण्यासाठी नव्हे. आणि विचार कोणता? गेल्या 24 तासामध्ये माझ्यामध्ये, स्वतःमध्ये अशी कोणती वाढ झाली ज्याच्यामुळं मी स्वतःला माणूस म्हणून संबोधतो? असा किती जणांनी प्रश्न विचारला? गेल्या 24 तासामध्ये मी असं काय केलं की समाजाला काहीतरी मी कॉन्ट्रीब्यूट केलं, कुणाची तरी मदत केली, कुणाचा तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, कुणाला तरी आनंदी केलं? का? मी सिनेमाला गेलो, मी बघितलं, मी खेळलो, हा स्वतःसाठीचा वेळ नाहीये. तुम्ही 24 तासामध्ये किती ग्रो झाला, विचाराने असेल, आचरणाने असेल, कॉन्ट्रीब्युशन समाजामध्ये चांगला बदल घडवण्यासाठी असेल, किती जण प्रश्न विचारतात. आणि जर याचं उत्तर नसेल तर त्याचा अर्थ एवढाच आहे,
तुम्ही माणूस म्हणून जगत नाहीत, तर प्रवाहामधला एक ओंडका म्हणून जगत आहात. जिकडं वारं जाईल, जिकडं राहिलं त्या ठिकाणी काम करतायत.